लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधूकडे काही मुली डान्स शिकायला आलेल्या आहेत. तिने नुकतीच डान्स अकॅडमी सुरू केलेली आहे. पण तेवढ्यात तेथे सिंधू आलेले आहे. सिंधूला आलेली पाहून मधूच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत. आता ही कशाला इथं आली आहे असंच तिचं वर्तन चालू आहे. तेव्हा सिंधू सांगते की मला देखील आता डान्स अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तू मला सुद्धा डान्स शिकव ना. मधू म्हणते, "मी तुला अजिबात डान्स शिकवणार नाही आणि तू माझ्या या घरात थांबूसुद्धा नको. आत्ताच्या आत्ता तू या घरातून बाहेर हो. मला तुला कसलाच डान्स शिकवायचा नाही." सिंधू म्हणते, "असं का करतेस? त्या सर्वांना तू शिकवणार आहे ना, मग मला पण शिकव ना त्यांच्याबरोबर. मी थोडा डान्स शिकले तर काय फरक पडणार आहे तुला?" मधू म्हणते, "मला माहिती आहे तू कशासाठी आलेली आहेस ते. माझं तोंड उघडू नकोस. तू आत्ताच्या आत्ता ह्या घरातून बाहेर हो." असं म्हणून ती तिला हात लावायला जाते. तेवढ्यात सिंधू खाली पडते आणि मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात करते. "या बाईनं मला धक्का दिलेला आहे आणि आता माझा पाय मोडलेला आहे. हिला वाटतच होतं मी डान्स करू नये म्हणून. म्हणूनच हिने मला धक्का दिलाय, मला पाडलंय आणि आता मला अपंग करून टाकलेलं आहे." झालेल्या प्रसंगाने मधू एकदम घाबरून गेलेली असते. "अगं पण मी नुसता तुला हातच लावला होता, तू पडली कसं काय?" असं मधू तिला म्हणत असते. सिंधू म्हणते, "तुझा नुसता हातसुद्धा माझ्यासाठी पडायला भरपूर आहे. तू केवढी, मी केवढी बघ ना जरा. आणि आता माझ्या पायाची वाट लागली आहे, त्याचं काय करायचं? आता मला आयुष्यभर लंगडत-लंगडत चालावं लागणार. अगं मी तुला मागितलं तर काय होतं? फक्त तुझ्या डान्स क्लासमध्ये मला ॲडमिशन घेऊ दे, एवढंच मी सांगायला आले होते. तेवढ्यासाठी तू माझ्या अंगावर येण्याची काय गरज होती?" असं म्हणून सिंधूने मोठा राडा घातलेला आहे. सिंधू आरडाओरडा करत आहे. मधूला आता तिला काय बोलावं कळत नाहीये, कारण तिच्याकडं तर 2-3 कस्टमर आलेले आहेत आणि कस्टमरच्या समोरच सिंधूने राडा घालायला सुरुवात केलेली आहे. सिंधू म्हणते, "तुला नव्हतंच घ्यायचं तर डायरेक्ट म्हणली असती ना, मला घ्यायचंच नाहीये, पण ढकलून माझा पाय मोडायची काहीच गरज नव्हती." मधू म्हणते, "तू उगाच राडा घालू नको. तू हे नाटकं करतेस ना, ते सगळं कळतंय मला." सिंधू म्हणते, "मी नाटकं करते म्हणजे माझा पाय दुखतोय ते पण नाटक आहे. तू आत्ता यांच्या समोर मला ढकलून दिलं ते पण नाटक आहे का?" सिंधू सर्वांना विचारायला लागते, "हिनं आत्ता ढकलून दिलं का नाही हो?" सर्वजण हो म्हणतात. मधू म्हणते, "अहो हिचं ऐकू नका. मी तुमच्यासाठी खास खास डिस्काउंट देते. 50% डिस्काउंट मी तुम्हाला देते. आपण आजच्या आज ॲडमिशन करून टाकूया." आलेले सर्व कस्टमर तिला म्हणायला लागतात, की "आम्ही आज फक्त विचारायसाठी आलेलो होतो. आत्ता लगेच आम्ही ॲडमिशन घेणार नव्हतो." सिंधू म्हणते, "अगदी बरोबर आहे. अहो तुम्ही तर उलट ॲडमिशन घेऊच नका. ही बाई बघा कशी आहे. हिने मला ढकलून दिलं. माझा पाय मोडला. उद्या तुमचा देखील ही पाय मोडायला कमी जास्त करायची नाहीये." मधू म्हणते, "सिंधू तू काहीसुद्धा बोलू नको." तेव्हा सिंधू आरडाओरडा करत आता घरातून बाहेर पडलेली आहे. बाहेर येऊन पण ती शांत बसत नाही. बाहेर येऊन तिने आसपासच्या लोकांना ओरडून-ओरडून एकत्र केलेलं आहे आणि त्यांना बोलवलेलं आहे. सर्वजण येतात आणि विचारतात, "काय झालं?" तेव्हा सिंधूने सांगायला सुरुवात केली आहे, की "ही बाई, बघा हिच्याकडं, हिने इथे डान्स क्लास सुरू केला आहे. पण या बाईने माझा नवरा ढापलेला आहे. अतिशय घाणेरडी अशी ही बाई आहे. हिने माझा नवरा ढापलाय आणि आता इथं येऊन तिने डान्स क्लास सुरू केलेला आहे आणि आत्ता मला ढकलूनसुद्धा दिलेलं आहे." सर्वजण सिंधूची व्यथा ऐकत असतात. सिंधू रडत-रडत सर्वांना ही गोष्ट सांगत असते. तेव्हा सर्वांच्या लक्षात आलंय, की ही बाई अतिशय घाणेरडी आहे. नुसती दिसायलाच ही चांगली दिसते, पण हिच्या मनामध्ये खूप वाईट विचार आहेत, असे लोक तिच्याबद्दल बोलू लागतात. सिंधू म्हणते, "अगदी बरोबर. दिसायला नुसती ही गोरी पान आहे, पण मनातनं मात्र अतिशय घाण आहे. हिला तुम्ही अजिबात सहकार्य करू नका. तुमच्या मुलींना अजिबात हिच्याकडं डान्सला पाठवू नका." असं डायरेक्ट आता सिंधूने सर्वांना सांगितलेलं असतं. मधूला कळलंय की सिंधू कशासाठी आलेली आहे आणि पहा, या मोबाईलमध्ये पहा, माझा नवरा हिने ढापलेला आहे. मी खोटं बोलत असेल तर मोबाईलमधले फोटो पहा, असं म्हणून सिंधूने सर्वांना फोटो दाखवायला सुरुवात केलेली आहे. सर्व लोक ते फोटो पाहतात आणि त्यांची खात्री पटते की ही नवरा ढापीच आहे. हिने या मुलीचा नवरा ढापलेला आहे. आता सर्वजण तिला दोष द्यायला लागतात आणि म्हणतात, "आम्ही तुला आमच्या मुलींना डान्स शिकवू देणार नाही. आम्ही आमच्या मुलींना तुझ्याकडे डान्स शिकवायला पाठवणारच नाही आहे. कारण तू जर का हसली असशील तर आमच्या मुलीला भलतंच काहीतरी शिकवून ठेवशील. त्यामुळं आता आमच्या मुली तुझ्याकडे डान्सला येणार नाहीत." असं लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मधू त्यांना सांगते, की "अहो असं नाही आहे." पण सिंधू मात्र हात जोडून त्यांना सांगते, "असंच आहे आणि अजिबात तुम्ही हिच्याकडं डान्सला पाठवू नका."
लोक प्रचंड चिडलेले आहेत. यासाठी तू इथं आलेली आहेस काय? डान्सच्या नावाखाली आमच्या मुलींना बिघडवायचा तुझा विचार दिसतोय. पण आम्ही हुशार आहे. आम्ही गरीब असलो तरी तुझ्याकडं तिला डान्सला पाठवणार नाही. आमच्या मुलींवर आम्ही चांगले संस्कार करतो, असं म्हणून लोकांनी मधूची चांगलीच फजिती करायला सुरुवात केलेली आहे. मधू आता चिडते आणि सिंधूच्या अंगावर जात म्हणते, की "हे सगळं तुझ्यामुळं होत आहे." तेव्हा सिंधू अजून नाटक करायला लागते आणि म्हणते, "बघा, बघा तुमच्या समोर सुद्धा ही मला असंच बोलते. अहो तुमच्या समोर नाही तुमच्या मागं सगळीकडं ही मला असंच बोलत असते, अशीच माझ्या अंगावर येत असते." तेव्हा चिडलेलं सगळं पब्लिक आता मधूच्या अंगावर जात असतं आणि तिला म्हणतं, की "आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा आणि आम्ही तुमच्याकडे डान्सला कोणालाही पाठवणार नाहीये." असं म्हणून सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. सिंधूने मधूचा डान्स अकॅडमीचा डाव पुरता खाली पाडून टाकलेला आहे आणि आता तिच्याकडं एकही ॲडमिशन होणार नाहीये. त्यामुळे मधू खूपच चिडलेली आहे, तर सिंधू मात्र खूप आनंदी झालेली आहे. सिंधूला मधू म्हणते, की "मी तुझ्याकडं बघून घेईल." सिंधू म्हणते, "तुला काय बघायचंय ना ते बघ, पण आता तुला मी शांतपणे जगू देणार नाही." असं म्हणून सिंधू तेथून निघून गेलेली आहे. रात्र झालेली आहे. मधूला खूपच भूक लागलेली आहे. ती विचार करते की आपल्याला काहीतरी खायलाच पाहिजे आणि अजून राघव कसं काय आलेला नाही आहे, हा प्रश्न देखील तिला पडलेला आहे. आपली अकॅडमी आता काही केल्यास चालू होणार नाही आहे. त्यामुळे लावलेले सर्व माहितीपत्रकं तिनं फाडून काढलेले आहेत. आपली अकॅडमी सुरू होण्याचं स्वप्न सिंधूने पुरतं धुळीला मिळवलंय हे तिच्या लक्षात आलेलं आहे. आपण काही जरी करायला लागलो, तर आता सिंधू आपल्याला करू देणार नाहीये, हे सुद्धा गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं, राघव अजून आलेला नाहीये, आपण त्याला फोन करूया. तेवढ्यात त्यावर राघवचा मेसेज तिला दिसतो, "आज रात्रीसुद्धा मी येऊ शकणार नाही, कारण माझ्या पाठीमागं खूप काम आहे. मी बाहेरच काहीतरी खाईल, त्यामुळं तू स्वतःची काळजी घे." असं त्या मेसेजमध्ये दिलेलं असतं. तेव्हा मधू एकदम चिडते आणि म्हणते, "राघव, मी तुझ्यासाठी इथं आलेले आहे. तुझ्याबरोबर टाईम घालवावा म्हणून मी इथं आलेले आहे." असं म्हणून ती जोरात तिचा मोबाईल पाडते आणि फोडते. आता मधूला लक्षात आलंय, की आपल्याला राघवशिवाय इथं राहावं लागणार आहे. पण आत्ता तर आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला तहान लागलेली आहे, असं म्हणून घरामध्ये आपल्याला कुठं काही खायला मिळतंय का, असं ते शोधाशोध सुरू करते. एक-एक भांडं उघडून पाहायला लागते. कोणत्याच भांड्यात काहीच नसतं. त्यामुळे तिला खायला मिळत नाही. त्यानंतर ती पाणी पिण्यासाठी डेऱ्याजवळ जाते आणि डेऱ्यातून पाणी प्यायसाठी ग्लास बुडवते, पण त्यामध्ये देखील पाणी नसतं. डब्यात काही खायला नाही आहे आणि डेऱ्यामध्ये पाणी प्यायला नाही आहे. आपण या घरात का राहतोय? असाच प्रश्न तिला पडलेला आहे. काहीतरी आपण खायला मागूया का? असा विचार करून ती पर्सच्या जवळ जाते. पर्स उघडते आणि त्यामध्ये किती पैसे आहेत ती पाहायला लागते. ₹10-20 गोळा केल्यानंतर तिच्या लक्षात येतं, की तिच्याकडं फक्त ₹120 आहेत. आता या ₹120चं काय करावं आणि काय खावं असा प्रश्न तिला पडलेला असतो. भूक तर प्रचंड लागलेली आहे. या ₹120चं आपल्याला काहीतरी खायला आणावं लागेल असा विचार करून ती पैसे हातात घेऊन उभा असते आणि विचार करत असते. ती विचार करत असते तेवढ्यातच तिच्या दारामध्ये सिंधू आलेले आहे. सिंधू आलेले पाहून मधूला खरं तर राग आलेला असतो. पण सिंधूच्या हातामध्ये मात्र मधूच्या फायद्याची गोष्ट आहे ती पाहून जरा मधू शांत बसते. कारण सिंधूने तिच्यासाठी डबा आणलेला असतो. सिंधू मधूला सांगते, की "मी किती जरी वाईट असले तरीसुद्धा तुझी काळजी मी करणार आहे. कारण मी तुझ्यासारखी नाही आहे." असं म्हणून सिंधू तिला सांगते, की "मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलेले आहे. मला माहीत आहे, की तुला भूक लागलेली असणार आणि त्यासाठीच मी हा डबा घेऊन आलेले आहे." असं देखील ती मधूला सांगते. मधू तिला आतमध्ये येऊ देते, पण तिला म्हणते, की "तुझा डबा मी अजिबात खाणार नाही. एखाद्या वेळेस मी इथंच उपाशी मरेल, पण तुझ्या डब्याला हातसुद्धा लावणार नाहीये." असं म्हणून ती तिच्याकडचं जेवण घेण्यास नकार देते. सिंधू म्हणते, "तुला खायचं नसेल तर तुझी मर्जी, पण मी माझ्या स्वतःच्या हातानं बनवून आणलेलं आहे. तुला खायचं नसलं तर तू काय करायचं ते कर. मी माझं काम केलेलं आहे." असं म्हणून सिंधू डबा ठेवून निघून जाते. सिंधू निघून गेल्याबरोबर मधूच्या डोक्यामध्ये चक्र फिरायला लागतात, की आता आपल्याला हा डबा खाणं गरजेचं आहे. आपण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. आपल्याला तर प्रचंड भूक लागलेली आहे आणि आपण हे खाल्लं नाही तर आता उपाशी होऊन इथं चक्कर येऊन पडू.
असा विचार करणाऱ्या मधूला सारखं-सारखं डब्याकडं पाहू वाटत असतं आणि सारखं डबा उघडून बघू वाटत असतं, की त्यामध्ये नक्की काय दिलेलं असेल. सिंधू बाहेर जाते आणि सिंधू बाहेर जाऊन आत असलेल्या मधूकडे लक्ष देत असते. मधूने अजून डबा उघडलेला नसतो. ती फक्त डब्याकडे पाहत असते. सिंधूच्या लक्षात आलेलं असतं, की मधूला काही केल्या दम निघणार नाही. ती डबा घेणार आणि ती जेवणार. मधू त्या डब्याकडं एकटक पाहत असते. काय करावं? काय करावं? असा प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतो. आणि सिंधू देखील बाहेरून तिचं निरीक्षण करत असते. किती वेळ हा डबा घेणार नाहीये तेच पाहूया, असेच विचार सिंधूच्या मनामध्ये असतात. आणि तेवढ्यात मधूने तो डबा उचललेला आहे. आपल्याला प्रचंड भूक लागलेली आहे आणि आता जे काय असेल ते खावंच लागेल असा विचार करून तिने पटापट डबा उघडून आतमध्ये असलेली भाजी आणि चपाती खायला सुरुवात केलेली असते. मधूला प्रचंड भूक लागलेली आहे. त्यामुळे दिलेलं अन्न हे तिला अगदी गोड लागत आहे आणि एक-एक घास ती पटापट खात असते. पटापट खात असताना सिंधू मात्र तिच्याकडं पाहत असते. सिंधूने खरं तर मधूची चांगलीच फजिती केलेली असते. प्रचंड भूक लागलेली मधू भर एक-एक घास खात असते आणि एक-एक घास खाल्ल्यानंतर जरा वेळानं तिच्या लक्षात येतं, की हे अन्न तर खूपच तिखट आहे. भाजी खूप तिखट आहे आणि आपण आता भुकेच्या तडाख्यामध्ये भरपूर खाल्लेलं आहे, हे तिच्या लक्षात येतं. त्या तिखटाने मधूचं तोंड पुरतं पोळलेलं असतं. सिंधूला मात्र जुने दिवस आठवत असतात. कशाप्रकारे या मधूने आपल्याला दरीत ढकलून दिलेलं होतं. आपल्याला आपल्या कुटुंबापासून, आपल्या मुलांपासून दूर केलेलं होतं आणि तेव्हा आपली तर चूक काहीसुद्धा नव्हती. आपण फक्त मधूला जाब विचारत होतो आणि तिने आपल्याला दरीत ढकलून दिलं होतं. आपल्या सावीला औषध न देता तिच्याजवळ येऊन तिला म्हणलेले असते, की "मला तुला औषध देता येणार नाही कारण माझा यातच फायदा आहे. त्यामुळे सावी, तू नीट न होणं हेच माझं ध्येय आहे." अशी ही मधू आणि या मधूला आपण जे काय करतोय ते बरोबर आहे असंच आता सिंधूच्या मनात येत असतं. इकडे मधूची मात्र पुरती वाट लागलेली आहे. खाता-खाता तिला समजलंय, की आपलं तोंड आता पोळायला लागलंय आणि आपल्याला पुढचा घाससुद्धा खाता येणार नाही. कारण सिंधूने त्या डब्यामध्ये भयानक तिखट अशी भाजी दिलेली असते. मधू अजूनही एक-एक घास खात आहे, कारण तिची भूक अजूनही भागलेली नसते. पण थोड्याच वेळात तिच्या लक्षात येतं, की आता आपण एकही घास खाऊ शकणार नाही, कारण आपल्याला खूपच तिखट लागलेलं आहे आणि आता जर का आपण पुढचा घास खाल्ला, तर आपलं काहीच खरं नाहीये. आता मधूने तो डबा बंद केलेला असतो आणि ती आसपास पाणी शोधत असते. पण तिथे अजिबात पाणी नसतं. कारण काल तिने पाणीच भरलेलं नसतं आणि त्यामुळे आता तिच्याकडे पिण्यासाठी देखील पाणी नाहीये. सिंधू मात्र तिची होणारी फजिती लांबून पाहत असते. मधू एक-एक भांड्यामध्ये पाहत असते, की आपल्याला थोडंसं तरी पाणी कुठं प्यायला मिळेल का? पण तिला मात्र थोडंही पाणी प्यायला मिळत नाही. मधू आता चॉकलेट शोधत तिच्या पर्सकडे येते. एखादं चॉकलेट जर मिळालं तरी बरं होईल असं म्हणून ती पर्स शोधायला लागते. पण त्यामध्ये एक चॉकलेट देखील नसतं. मधू जोरात डोक्यावर हात मारून घेते. आता माझं काही खरं नाहीये असंच तिला वाटत असतं. तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि म्हणते, की तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. तुला तहान लागलेली आहे ना? मी तुला पाणी देऊ शकते. मधू म्हणते, की पटकन पाणी दे मला. सिंधू म्हणते, माझ्याकडं पाणी आहे, पण ते तुला चालणार नाही. मधू म्हणते, मला चालणार आहे. मला पटकन पाणी दे. मला खूप तिखट लागलेलं आहे. माझी अवस्था काय झाली आहे, तुला दिसत नाहीये का? सिंधू म्हणते, मला सगळं दिसतंय, पण माझ्याकडचं पाणी हे माझं उष्ट आहे. माझं उष्ट पाणी तुला चालणार नाही, हे मला माहीत आहे. असं म्हणून पाणी बॉटल ती मधूला दाखवते. मधू म्हणते, नुसती बॉटल मला दाखवू नको. ती बॉटल आत्ताच्या आत्ता मला दे. उष्ट असू दे, नाहीतर कसलं असू दे. माझ्या तोंडात आग लागलेली आहे. आत्ताच्या आत्ता मला थोडं तरी पाणी प्यायला दे. असं म्हणून सिंधूच्या हातातील उष्ट्या पाण्याची बॉटल तिने ओढून घेतलेली आहे आणि ती बॉटल उघडून गटागट पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे. सिंधू तिला सांगते, की समजलं का काय होतं ते? माणसाला जर का त्रास दिला ना, तर असं होत असतं लक्षात ठेव. मधू म्हणते, तू मुद्दाम असं केलेलं आहेस, माझ्या लक्षात आलेलं आहे. तू मुद्दाम मला तिखट भाजी खाऊ घातलेली आहेस. सिंधू म्हणते, मी तुला डबा आणून दिलेला होता. मी तुला खायचं का विचारलेलं होतं. मी तुला खाऊ घातलेलं नाहीये. तू स्वतः उचलून ते खाल्लेलं आहे. त्यामुळं तिखट भाजी तू खाऊन स्वतःला तू त्रास करून घेतलेला आहे. यामध्ये माझा काहीही संबंध नाही.
तेव्हा सिंधूला मधू म्हणते, "तुझं काय चाललंय लक्षात ठेव. तू मला इतका त्रास देतेस ना, माझ्या ठिकाणी जर का तू असती तर काय झालं असतं?" तेव्हा सिंधू चिडते आणि म्हणते, "तुझ्या ठिकाणी मधू मी कधीच असू शकत नाही. मी कधीही दुसऱ्याच्या नवऱ्याला माझा नवरा म्हणलेले नाहीये. मी कधीही दुसऱ्याच्या मुलांना त्रास दिलेला नाहीये. मी कधीही कोणाला दरीतून ढकलून दिलेलं नाहीये. तू माझ्याबरोबर तुझी तुलना करू नको. तुझी लायकी ही अतिशय खालच्या दर्जाची आहे. तू काय वागलेली आहेस आणि कशी वागलेली आहेस ना, याचा जरा नीट विचार कर. आत्ता थोडा त्रास झाला, की लगेच तू माझ्याबरोबर कंपेअर करून म्हणू नको, की मी जर का तुझ्या जागेवर असतं तर काय झालं असतं. आणि उद्या सकाळी मात्र लवकर उठ. हा माझ्याकडून तुला एक सल्ला आहे. कारण जर का तू उद्या सकाळी लवकर उठली नाहीस, तर आजच्यासारखं उद्यासुद्धा तुला पाणी मिळणार नाही." मधूला सकाळी झालेला सगळा प्रसंग आठवत असतो. सिंधूने तिला मैत्रीत सल्ला दिलेला आहे, की आज लवकर उठायचं. नाहीतर एक काम कर ना, तू झोपूच नको. तू ना तुझी कळशी घेऊन त्या नळाच्या जवळ जाऊन लाव. पाणी आलं ना, की तुझा नंबर असेल आणि तुझा नंबर असल्यामुळे तुझ्यामध्ये कोणीही पाणी भरणार नाही. तू व्यवस्थित पाणी भर. तुला पाहिजे तेवढं पाणी भर, म्हणजे उद्या तुला घरामध्ये स्वयंपाक देखील करता येईल आणि तुझ्या मनाप्रमाणे करून खाता येईल. पण त्यासाठी तुला भरपूर पाणी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. कारण तुला स्वयंपाकासाठी पाणी लागणार आहे, त्याचबरोबर भांडी धुण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे. त्यामुळं आता पाणी भरणं हे तुझं टार्गेट आहे. आणि तू जर का सकाळी लवकर उठली नाहीस किंवा आत्तापासून जर का तू पाण्याची तयारी केली नाहीस, तर सकाळी तुझी पुरती वाट लागणार आहे. शेवटी तुला जे काय करायचं ते कर. एक माझा मैत्रीचा सल्ला म्हणून मी जाता-जाता तुला सांगते. मधू म्हणते, "मला कसलाच सल्ला देण्याची काहीच गरज नाहीये. मला काय करायचंय आणि इथं कसं राहायचंय ना, ते मी राहील. त्यामुळं तू माझी काळजी करू नको." सिंधू म्हणते, "अजून एक, जर का तुला यातून बाहेर पडायचं असेल, तर माझ्या नवऱ्याला सोडून दे." मधू म्हणते, "ते आता शक्य नाहीये. मला जे काय करायचंय ना, ते मी करणार आहे. राघवला मी काही केल्यास सोडू शकत नाही." सिंधू म्हणते, "नाही सोडू शकत, तर मग तुझ्या कर्माची फळं भोग. तुला जे काय करायचंय ते तू कर आणि मला जे करायचं आहे ना, ते मी केल्याशिवाय राहणार नाही." मधू म्हणते, "तुला सुद्धा जे करायचं असेल ते कर. मी तुझ्या कुठल्याच गोष्टीला अजिबात घाबरत नाही. तुला वाटत असेल, की तुझ्या असल्या गोष्टींना मी घाबरते." सिंधू म्हणते, "तू कशाला घाबरते ते मला चांगलं माहीत आहे. त्यामुळं तुझं काय करायचंय ना, ते माझे मी ठरवते. फक्त एक सल्ला देऊन जाते, पाणी जर का भरायचं असेल, तर थोडंसं जागरण कर, तरच तुला इथं पाणी मिळणार आहे. शेवटी तुला माझं ऐकायचं असेल तर ऐक आणि नसेल ऐकायचं तर ऐकू नको." असा एक सल्ला देऊन सिंधू आता तेथून निघून चाललेली आहे. मधूला सिंधूची कोणतीच गोष्ट पटलेली नसते. पण सिंधू जेव्हा निघून जाते, तेव्हा तिच्या एक गोष्ट लक्षात येते, की खरोखरच आपल्याला पाणी नाहीये. पाणी जर का भरलं, तर उद्याचा दिवस आपला सुखाचा जाऊ शकतो. त्या गोष्टीमुळे तिनं ठरवते, की आता आपण लवकरात लवकर उठून पाणी भरूया किंवा रात्रीच जाऊन तिथे कळशी लावूया. म्हणजे जेव्हा पाणी येईल, तेव्हा फक्त आपला नंबर असेल. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधू आणि रुक्मिणी बोलत आहेत. सिंधू रुक्मिणीला म्हणते, की "आता मधू आपल्याला शरण येईल असं मला वाटायला लागलेलं आहे." रुक्मिणी म्हणते, "इतक्या लवकर शरण येणारी ती बाई नाहीये. ती खूप कारस्थानी आहे. अजून काहीही कारस्थानं ती करू शकते. त्यामुळे तू असं समजू नको, की ती लवकरात लवकर शरण येणार आहे." सिंधू म्हणते, की "जोपर्यंत तिने तिचे गुन्हे कबूल करत नाही, तोपर्यंत मी तिला असाच त्रास देत राहणार आहे." रुक्मिणी म्हणते, "तू बिनधास्त काय करायचं ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे." तर इकडे मधू खरोखरच रात्रीच कळशी घेऊन त्या नळाच्या ठिकाणी जाऊन बसलेली आहे. सकाळ होते आणि तिला पाणी मिळतं आणि ती भरभर, भरभर एका टबमध्ये पाणी भरत आहे. एका कळशीने खूप वेळ पाणी भरून तिने तो टब भरलेला असतो आणि तेवढ्यात तेथे सिंधू आलेले आहे. सिंधूकडे एक कागद आहे आणि त्या कागदामध्ये सिंधूने एक नकली पाल आणलेली असते आणि ती पाल आता तिने त्या भरलेल्या पाण्यात टाकून दिलेली असते. मधू येते आणि पाहते की पाण्यामध्ये पाल पडलेले आहे. सिंधू तिला म्हणते की "कसल्या टँकमध्ये पाणी भरलंस तू? अगं ह्यात तर पाल पडलेली होती आणि आता तुला स्वयंपाक करायचा आहे ते करता येणार नाही, कारण आता पाणी जाणार आणि तुला हे पाणी झाडांना घालावं लागणार. त्यामुळं आता तू हे पाणी झाडाला घाल आणि झाडांकडून पुण्य मिळव, पण आज तुला स्वयंपाक काही करता येणार नाहीये." सिंधूने मधूची पुरती वाटच लावून टाकलेली आहे. तिनं भरलेल्या पाण्यामध्ये पाल टाकून तिचं सगळं स्वप्नच भंग करून टाकलेलं आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक